हाय फ्रेंड्स, आज आम्ही चाललो तुंगारेश्वर डोंगराला। आम्हाला रस्ता माहीत नव्हता म्हणून आम्ही या पाण्यामधून चाललोय। ओहोल आहे ते ओहोलालाच चालतो, कुठपर्यंत जाता येईल तिथपर्यंत। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वनस्पती औषध दाखवलेले होते आणि हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय ते सक्सेस नाही जायचं झालं, व्हायरल नाही झालं। आता आम्ही तुंगारेश्वर डोंगराला जातो आणि तिथं तुम्हाला वनस्पती औषध दाखवतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि आम्ही आता जाऊन तुम्हाला काय आहे वरती ते माहिती देतो। मला वाटतं इकडे काय गणेशला भेटलाय, बघूया काय भेटला रे गणेश। काढला की? अरे वा, मोठी खेकडी काढली बघा गणेशने, वा चांगला रस्ता आपण पकडलाय। खेकडे मिळायला लागले आता आम्हाला। इकडे दुसरा सुरेश भाऊ बघतो, बुवा अरे 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 बुवा काढला 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 वाटतं। अरे हात घालवला वाटतं। तर असेच अजून आम्ही तुम्हाला दाखवतो वरती जाऊन। हे तर आता सुरुवात आहे। मला वाटतं काढलाय, बुवानी काढला वाटतं। बघूया बघूया, मोठा आहे का? अरे वा, हे बघा जिंदाल काय खाली, जिंदाल तेलकड आहे ती। चला जाऊया वरती। हे बघा, आम्हाला रस्ता नाही भेटला म्हणून आम्ही आता हे पाण्यामधूनच चालतो। काय करू सांगताच नाही येत, आता रस्ताच नाही। काय कोणी याला विचारलं, कोणी सांगतच नाही, म्हणून आम्ही आता हा रस्ता पकडलाय। आता आम्ही जर खेकडे भेटतील तर खेकडे पण पकडू आणि तुम्हाला पण दाखवतो। तर फॉलो करा आम्हाला, आम्ही नक्कीच तुम्हाला चांगली चांगली माहिती देणार। हे बघा, आम्ही आता जे मी यांच्या पाठी आलोय, यांना सगळी माहिती आहे औषध ती, कोणती औषध कोणती बिमारीला लागतं ती आम्ही सगळी दाखवू तुम्हाला आता। तर आता आम्ही जातो, रस्ता नाही आहे परंतु आता हेच ओहलाच्याच वाटेला जावं लागेल आम्हाला। त्रास होईल थोडाफार, पण आम्ही जाऊच, काय पण करून जायच्याच आम्ही ठरवलाय। तर जातो, बाकी वरती जाऊन तुम्हाला माहिती सांगतो। बघा, आम्हाला फारच त्रास व्हायला लागला आहे, रस्ता नाही। हे बघा, इथपर्यंत आम्ही आलो। आता इकडे बघा कडा आलाय, पुढे जाऊन आम्ही दाखवतो। आणि मला वाटतं इकडे बसलेत, आता थोडं आराम करतात। आम्ही वडापाव घेऊन आलो होतो एक एक, ते आता आम्ही खाऊन घेतो। नंतर अजून परत फिरायला जाऊ आपण। एवढे खायला जाऊ ना, अजून फिरायचं बाकी आहे। आम्ही पुढं माहिती देतो तुम्हाला। तर वडापाव खाऊन घेतो आम्ही। यो बुवा आहे, हे बघा इथं कडा आलाय।
आम्हाला इथं आता कसा चढावा लागेल बघायला लागेल त्याचे रस्ता. अरे इकडे साईडनं हवा रस्ता, चला साईडने घ्या. बघा इकडे बघायला चांगलं दिसतंय, पाणी पडतंय बघा. हे बघा आम्ही कसं तरी करून वरती चढलो आणि वरती नजारा बघा कसा दिसतो पाण्याचा. एकदम पाण्याचा धबधबा सपाट आहे आणि चढायला फारच मेहनत लागली. तरी पण तिथूनशी कसं तरी गेलो आणि बघूया आता पुढे काय आहे ते. आम्ही पण बघितलेलं नव्हता, पण आल्यावर चांगलेच चित्र बघायला भेटतात. तर असेच अजून पुढे आम्ही दाखवू काय असेल तर. हे बुवाला भूक लागली, काय करतो काय मला पण नाही काही अजून समजला, पण व्हिडिओ करून दाखवतो तुम्हाला. भूक लागली काय रे? लागली रे. काय खातो ते? काय आहे तो? चवा. चवा खायला लागला, त्याला भूक लागली म्हणून. एक वडापाव खल त्याच्या पोट नाही भरला वाटतं. रस्ता नाही तर बघा रस्ता कसा शोधलाय. वेलीला पकडून तो चढायला लागला. एकदम खडक जागा आहे म्हणून चिकटा आहे, जाता नाही येत. परंतु कसं तरी करून आम्ही जात आहे, वरती जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. अजूनपर्यंत आम्हाला चांगला रस्ता नाही भेटला आहे, तरी पण जाऊच अजून जोपर्यंत ओहोळ आहे तोपर्यंत. खेकडा पकड़ रहा है. अरे वाह, मगला यानी कसा खेकडा पकडला तो, एक नंबर. हे बघा आम्हाला इकडं रगत रोहड्याची औषध भेटली. काय कामात जाय रे? हात फ्रॅक्चर झाला, कुठं मुक्का मार लागला तर गरम पाणी करून आणि त्याच्यात ही साल टाकून आंघोळ करायची आणि तिथं थोडासा चांगला कुटून मसाला बनवून त्या जागेवर बांधून घ्यायचे. अशी औषध आहे ती. हात फ्रॅक्चर किंवा हे मुका मार लागला त्याची औषध आहे. जंगली औषध वनस्पती आहे बघा. संपूर्ण बूड जो आहे ना तो सगळी साल त्याची काढलेली आहे, त्याला सालच नाही मिळत. खाली वरती आहे बघा, जिथपर्यंत हात पुरतो तिथपर्यंत काही सालच नाही त्याचे. हे बघा पान बघा, हे हा असा बूड आहे. तर हे आहे रगत रोहडा याचं नाव आहे. पुढे जाऊन अजून काय मिळेल तर ती माहिती देतो. हे बघा काढायला लागलेत माणसं. चला पुढे जाऊ, काय भेटला तर अजून पुढे दाखवू आम्ही. असेच आम्ही वनस्पती अजून दाखवत राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा.
हे बघा अजून परत आम्हाला एक वनस्पती औषध भेटली. पोटात दुखतो, पोटदुखीची औषध. यांनी पोटात गॅस होतो किंवा पोटाला त्रास होतो, जुलाब होतो, त्यासाठी औषध. इकडे दाखव रे, दाखव जरा. हे बघा पोटाची औषध गौश्री आम्ही. तरी पोटासाठी चांगले आहे. बघून घ्या त्याच्या वेल, त्याचे पानं बघून घ्या. हे बघा त्याचे पानं आहेत. तुम्हाला भेटले तर तुम्ही पण शोधू शकता. तरी औषध आहे एक. अजून परत दुसरे औषध बघू आम्ही. चला पुढं. त्यांनी खेकडे पण पकडले, तर वनस्पती औषध पण ही पिशवीमध्ये जमा केली. बघूया आता पुढं काय भेटतो आम्हाला ते बघतो. हे बघा कुठे कुठे फिरायला लागले एक एक. हे आम्हाला एक औषध भेटली. ही कावली म्हणतात. जरी आपले बिमार पडतो, आपल्याला खाना नाही खायला वाटत, काय नाही, जेवण नाही करायचं, काय नाही बिमार पडल्यावर, तर हे औषध आहे कावली. याला काय करायचं रे, खायचं काय. तरी हे औषध खाल्याने आपल्याला चांगलं जेवण पचन होतं. आणि ताप आलेला असेल तरी, जेवण खायला नाही वाटत असेल तरी हे आपण खाऊ शकतो. ती औषध आहे ही. बघून घ्या. हे बघा आम्हाला अजून रस्ता नाही भेटला, तसंच इकडे तिकडे फिरत होतो. आता काय करतील काय माहीत, पुढे जातील की नाही. तर काळजी नका घ्या. नाही जमलं तर मग आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरी ते संपूर्ण माहिती देऊ. औषधाबद्दल काय औषधं भेटलेत आम्हाला, तरी पण बघू पुढे. आता आम्ही फिरता फिरता बघू कुठे आलो काय माहीत, पण इथं मोठा खड्डा दिसायला लागला असं वाटतं. मोठा खडक आहे, बघतो आता. रस्ता नाही पडलो होतो. हे बघा इकडे यांना रस्ता नाही, इथे थांबलेत ते माणसं. हे बघा खडक, हे पूर्ण खड्डा आहे. याच्याने आता आम्हाला जाता नाही ना, अजून रस्ता दुसरा बघावा लागेल. तर आता आम्ही चाललो घरी. तुंगारेश्वर या डोंगराला आम्ही आलो होतो, परंतु रस्ता नाही भेटला. त्याच्यामुळं आम्हाला काही फिरता नाही आले. रस्ता शोधतानाच आम्हाला टाईम झालं आणि भूक लागली. त्याच्यामुळं आम्ही आता जायला, हे माणसं आता काही फिरायला मागत नाही. त्याच्यामुळं आता आम्हाला घरी जावं लागेल. कधीतरी नंतर येऊ, तर अजून बाकीची माहिती आम्ही देऊ औषधाची. जे काय आम्हाला भेटलं तेवढ्यात ते आम्ही औषध व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आता बाकीचे नंतर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नंतर आम्ही आल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला दुसरी बिमारीची माहिती सांगू.